तुम्हाला जिम केरी माहिती आहे? तोच तो हॉलिवूडचा फेमस हिरो द मास्कवाला. त्याची स्ट्रगलिंग परेड मधली एक घटना खूप इंटरेस्टिंग आणि शिकण्यासारखी आहे. जिम केरी एका सफाई कर्मचाऱ्याचाच मुलगा होता. तो एका अतिशय गरीब घरात जन्माला आला होता. भाड्याच्या घरात राहण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसायचे, म्हणून किराया देऊन एका खटारा कारमध्ये राहायचा. पोटभर खायची भ्रांत असायची, पण अशा बिकट परिस्थितीतही त्याने एक भव्य स्वप्न पाहिले, हॉलिवूड ॲक्टर बनण्याचे स्वप्न. पूर्ण मन लावून त्याने प्रयत्न चालू केले आणि त्याच्या करिअरचा श्रीगणेशा झाला. 12-13 चित्रपटात त्याला छोटे मोठे रोल मिळाले, पण त्याचे समाधान होत नव्हते. मग एकदा वयाच्या 27व्या वर्षी त्याने $1 करोड रकमेचा चेक लिहिला आणि स्वतःच्या पाकिटात ठेवला. रोज उठून तो त्या चेककडे पाहायचा, खुश व्हायचा. त्याकडे पाहून त्याला आगळीवेगळी शक्ती मिळायची. मग तो संपूर्ण ऊर्जेने काम करायचा आणि फक्त 5 वर्षांनी त्याला डब आणि डंपर नावाच्या मूव्हीसाठी साईन केले गेले आणि त्याबद्दल त्याला एक चेक मिळाला. रक्कम फक्त $1 कोटी. आयुष्य म्हणजे निवड करणे. जिम केरीने परिस्थितीने खचून जाण्यापेक्षा भव्य-दिव्य मोठे स्वप्न पाहायची निवड केली आणि ते प्रत्यक्षात जगूनही दाखवले. पंछी ने जब जब किया पंखों पर विश्वास, दूर दूर तक हो गया उसका ही आकाश. हेच ब्रुसलीने केलं, हेच जॅक कॅनफिल्डनं केलं, अगदी शाहरुख खाननेही केलं. दे बिलीव्ड देअर ड्रीम्स वेन दे वेअर नथिंग. त्यांनी चांगल्या विचारांची निवड केली. स्वप्न साध्य करण्यासाठी एक गोष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. आभार पत्रिका. रोज रात्री झोपण्याआधी दिवसभरात घडलेल्या चांगल्या घटनांची उजळणी करायची आणि त्याबद्दल मनापासून थँक्यू म्हणायचे. आयुष्य म्हणजे निवड करणे. एकतर तुमचं मन ओझ्यानं दबलेलं भारी असेल किंवा आनंदानं उडणारं हलक्या पिसासारखं आभारी असेल. एकतर तुम्ही ग्रेटफुल असता, नाहीतर ग्रेटफुल असता. निवड तुमचीच आहे. मान्य आहे, रोजच आपल्यासमोर ताणतणावाचे प्रसंग येतात, पण प्रॉब्लेमसमोर गिव्हअप करायचं का गेटअप करायचं, निवड तुमची आहे. चिंता करायची की चिंतन करायचं, निवड तुमची आहे. पढ़े लिखे होने से अच्छा है पढ़ते लिखते रहना. अनपढ़ वो नहीं जो पढ़ नहीं पाते हैं, बल्कि अनपढ़ वो है जो आगे बढ़ नहीं पाते हैं. परिस्थितीला दोष देऊन रडत बसायचं का मनस्थिती प्रसन्न ठेवून हसत खेळत राहायचं, निवड तुमची आहे.